स्वागत आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयात नेमके चालले जरी काय हा प्रश्न पुणेकरांच्या मनात उपस्थित होत आहे। ड्रग्स प्रकरण असेल, पुण्यातील पोस्टकार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट, बनावट रिपोर्ट हे सर्व उघडकीस आल्यावरती ससून रुग्णालयाचा बोगस कारभार हा चव्हाट्यावरती आलेला आहे। त्यातच आता एक धक्कादायक घटना ससून रुग्णालयात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, रुग्ण आधार फाउंडेशन मार्फत आम्ही बेवारस मनोरुग्ण जे पेशंट आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती करत असतो आणि त्यानंतरनं त्यांचा पूर्ण उपचार झाल्यानंतर ते पेशंट आम्ही आश्रमामध्ये घेऊन जात असतो। परंतु गेल्या 2-3 वर्षापासून आमचे पेशंट अचानक गायब व्हायला लागले। मग आम्हाला अशी माहिती मिळाली की इथले डॉक्टर आहेत तेच त्या पेशंटला कुठेतरी निर्मनुष्य ठिकाणी सोडून, अज्ञात ठिकाणी सोडून येतात। अशा माहिती मिळाल्यानंतर आम्ही गेले 2 ते 3 महिने या प्रकरणावर सापळा रचून होतो आणि परवा दिवशी रात्री मी आउटगेटला थांबलो असताना डॉक्टर आदी नावाचा डॉक्टर ससूनचा तो आला आणि त्याने मला सांगितलं की असा एक बेवारस आहे, त्याला सोडायचं आहे आपल्याला, आणि तो मला घेऊन गेला विश्रांतवाडी या भागामध्ये। त्याचा अजून एक साथीदार आहे, त्या दोघं 2 व्हीलरवर होते पुढे आणि माझ्या गाडीत त्यांनी त्या पेशंटला टाकलं आणि विश्रांतवाडीतील पोलीस स्टेशन जे आहे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, त्याच्या बाजूचा जो मेंटल हॉस्पिटल आहे त्याच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली त्या पेशंटला फेकण्यात आलं। त्या डॉक्टरांवरती आता कारवाई करण्यात येत आहे। आत्ता आम्ही डीनशी आमचं बोलणं झालं, डीनने सांगितलं की आम्ही डॉक्टर जे काय आदी आहेत त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केलेली आहे। परंतु आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे की डॉक्टर आदीवर केवळ कारवाई न करता त्याच्यासोबत तो त्याचा साथीदार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। याच्यामध्ये जे काही अजून कोणी डॉक्टर आहेत का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर या ससूनचे जे अधीक्षक आहेत ते सगळं ससूनचं सर्व काही जो कारभार आहे ते हाताळत असतात, त्या अधीक्षकांची त्यामध्ये चौकशी झाली पाहिजे। यल्लप्पा जाधव त्या अधीक्षकांचं नाव आहे, त्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांना त्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। नक्कीच पुढे डॉक्टरांवरती काय कारवाई होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा काय, राजगुरू.